मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। श्री रामनवमी उत्सव समितीतर्फे शहरातून काढण्यात आली भगवा दुचाकी रॅली। जामा मशीद समोर भीम जयंतीवर झालेल्या दगडफेकीचा सकल हिंदू समाजातर्फे निषेध। भाजप धुळे लोकसभेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन। पवन ग्रुप तर्फे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा। आणि अभय कॉलेज परिसरातील श्रीराम मंदिर येथे महाआरतीसह महाप्रसादाचे वाटप। आता बातमीपत्र विस्ताराने। श्रीराम प्रभूंचा जन्मोत्सव अर्थात श्रीराम नवमी निमित्त श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने धुळे शहरात भगवा दुचाकी रॅली काढण्यात आली। यावेळी श्रीराम प्रभूंचा जयघोष करण्यात आला। प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव अर्थात श्रीराम नवमी निमित्त धुळे शहरातील श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने भगवा दुचाकी रॅली काढण्यात आली। यामुळे संपूर्ण शहर भगवामय झाले होते। शहरातील संतोषी माता चौकापासून या रॅलीला सुरुवात झाली। सुरुवातीला खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। या बाईक रॅलीत सहभागी झालेल्या श्रीराम भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते। संतोषी माता चौकापासून या रॅलीला वाजत गाजत सुरुवात झाल्यानंतर येथून ही रॅली फाशी पूल, डीमार्ट, चाळीसगाव रोड, 80 फुटी रोड, आग्रा रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पारोळा रोड, महात्मा गांधी पुतळा, मोठा पूल, दत्त मंदिर, गोंदूर रोड, भोकर स्टॉप, जय हिंद सिनियर कॉलेज, इंदिरा गार्डन, नकाने रोड मार्गे कुमारनगर पूल, साक्री रोड, जुनी महापालिका, श्रीराम मंदिरात आल्यानंतर समारोप करण्यात आला। या रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी भगवे फेटे परिधान केले होते, तर तरुणांनी भगवे ध्वज हातात घेत जय श्रीरामचा जयघोष केला। या रॅलीमुळे शहरात भगवामय वातावरण झाले होते। रॅलीत माजी महापौर प्रतिभा चौधरी, जयश्री आयराव, वैशाली सिरसाट, अल्फा अग्रवाल, भाग्यश्री कुलकर्णी, सुनीता सोनार, प्रभा परदेशी, वैष्णवी मराठे, कल्याणी मराठे, हिना मेवानी, सारिका सोनार, दक्षता पाटील, आशा काळे सहभागी झाल्या होत्या। या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, श्रीराम भक्त तथा भाजप विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, भाजप महानगराध्यक्ष गजेंद्र आंबोळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, हिरामन गवळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले, उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष योगेश बोकरे, सुबोध पाटील, माजी नगरसेवक शीतल नवले, भिकन वराडे, आकाश परदेशी, बबन चौधरी, विक्की परदेशी, दिनेश बागुल, देवेंद्र सोनार आदी उपस्थित होते। जय श्रीराम। आज धुळे शहरात दरवर्षीप्रमाणे रामनवमीचा उत्सव जल्लोषात करण्यात आला आणि तो चालू आहे। आज सकाळी रॅलीचं आयोजन करण्यात आलं। हजारोच्या संख्येने युवक त्या रॅलीत सहभागी झाले। ती रॅली संतोषी माता चौकातून आग्रा रोड, 80 फुटी रोड, आग्रा रोड, देवपूर भागातून सिंधी कॅम्प आणि साक्री रोड मार्गे राम मंदिराला समाप्ती करण्यात आली। अशी भव्य रॅली आज या ठिकाणी काढण्यात आली। त्याचप्रमाणे आज सायंकाळी पारोळा चौफुली राम मंदिर चौक त्या ठिकाणी जल्लोषाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। तरी सर्व धुळेकर नागरिकांना रामनवमीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि सर्वांना आव्हान करतो का सर्वांनी आज संध्याकाळी जल्लोषात सहभागी व्हावं। जय श्रीराम। दोंडाच्या शहरामध्ये जामा मशीद समोर भीम जयंतीवर झालेल्या दगडफेकीचा सकल हिंदू समाज धुळेतर्फे निषेध करीत समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दोंडाच्या शहरामध्ये जामा मशीद समोर भीम जयंतीवर झालेल्या दगडफेकीचा सकल हिंदू समाज धुळेतर्फे जाहीर निषेध करत अशा जिहाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की सकल हिंदू समाज धुळे जिल्हा या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतोय। मागील गणेश उत्सव व अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या वेळी सुद्धा त्याच परिसरात दगडफेक झालेली आहे। त्याचप्रमाणे धुळ्यातील शिवजयंतीवर सुद्धा कट्टर जिहाद्यांनी दगडफेक केलेली होती व परवा झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवर सुद्धा दगडफेकीचा वर्षाव झाला। हिंदू समाजाने लोकशाही मार्गाने सण साजरे करायचे नाही का असा प्रश्न धुळे जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाला पडलेला आहे। त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे की अशा जिहाद्यांवर कठोर कारवाई करावी व पुढील काळात अशा प्रकारे घटना होणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी रोहित चांदोडे, सिद्धार्थ साळवे, देवा केदार, बबलू बागुल यांच्यासह सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीराम, जय शिवराय, जय भीम। आज आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दोंडाईच्या येथे निघालेल्या रॅलीवर जामा मशीद या परिसरात कट्टर जिहाद्यांच्या वतीने दगडफेक करण्यात आली। त्या विषयाचा निषेध म्हणून आणि त्या विषयाची सखोल चौकशी व्हावी म्हणून या विषयाचं निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाला गांभीर्याने घेण्याची गरज पोलीस प्रशासनाला आहे। त्याचं कारण असं की नेमकं
गणेशोत्सव असू द्या, अहिल्याबाई होळकर जयंती असू द्या आणि मागच्या वर्षी धुळे शहरामध्ये निघालेल्या शिवजयंती असू द्या, या सर्व जयंत्यांना, हिंदू समाजाच्या उत्सवांना जिहाद्यांकडनं दगडफेक करून याला रोखण्याचं काम करण्यात आलेलं आहे. ही जिहादी मानसिकता ठेचण्यासाठी व या जिहादी मानसिकतेवर वर्मावर घाव घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. त्यामुळेच सकल हिंदू समाजाच्या सर्व समाजाच्या तरुणांच्या माध्यमातून आज हा निवेदन देण्यात आलेलं आहे. आज इथं हिंदू समाजाच्या विविध अंगाच्या सगळ्या विभागाचे जातींचे प्रमुख म्हणून, युवक म्हणून इथं आम्ही जमलेलो आहोत आणि हिंदू समाजातल्या एका भागावर हा हल्ला झालेला आहे. भीम जयंती हा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदूंसाठी अनेक काम केलेलं आहे. अशा महामानवाच्या जयंतीवर दगडफेक होणं या हिंदू समाजासाठी गांभीर्याने घेण्याचं काम आहे. म्हणूनच या निवेदनाच्या माध्यमातून यावर कठोरातली कठोर कारवाई जर नाही झाली तर आचारसंहितेच्या काळामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलनं करू आणि या विषयाला वाचा फोडून देऊ. लवकर या विषयामध्ये लक्ष घालावं म्हणून आम्ही देवेंद्र भाऊंना सुद्धा पत्र देत आहोत आणि सगळीकडं या पत्रव्यवहार करून या विषयावर गांभीर्याने दखल घेण्यासाठी आम्ही फॉलोअप घेणार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय भीम. भारतीय जनता पार्टी धुळे लोकसभेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे शहरातील सुवर्णकार समाज भवन येथे माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी धुळे लोकसभा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे धुळे शहरातील अहिर सुवर्णकार समाज भवन येथे माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर कार्यालयात प्रमुख विजय पाच्छापूरकर, सहप्रमुख प्रकाश उबाळे यांच्यावर कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली. या प्रसंगी लोकसभेचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदम मांडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, सतीश महाले, मनोज मोरे, कैलास चौधरी, शशिकांत वाघ, ओमप्रकाश खंडेलवाल, संजय सोनवणे, डॉक्टर माधुरी बापना, प्रतिभा चौधरी, जया साळुंके, संजय वाल्ले, किरण पाटील, भिकन वराडे, नरेंद्र चौधरी, विजय पाच्छापूरकर, सुमित पवार, हिरामन गवळी, आकाश परदेशी, यशवंत येवलेकर आदी उपस्थित होते. एक संकल्प केला 2024 मध्ये मोदी साहेबांना पुन्हा प्रधान आणि हा संकल्प महायुतीच्या करोडो कार्यकर्ते जे महाराष्ट्रभर त्यांच्या भरोश्यावर आणि म्हणून त्यांचा आदेश आपल्याला सगळ्यांना आहे आणि आपल्या सगळ्या नेत्यांचे आदेश पाळणारे आपण सैनिक आहोत. आणि म्हणून प्रत्येक मतदारसंघात मोदी साहेब स्वतः उमेदवार आहे आणि आपल्या सगळ्यांचा संकल्प 2024 मध्ये मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं आणि म्हणून मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून आणायचं याचं खऱ्या अर्थाने नियोजन आता करावं लागणार आहे. म्हणून भैया म्हटले ऊन फार आहे आणि खरंच आहे बाबा. आता 2 तास उन्हात फिरलो आणि लक्षात आलं की कशा पद्धतीने मतदान करायला येते. पण आपल्याला प्रयत्न करावा लागेल. सकाळी 6ला उठून 10 वाजेपर्यंत 50% मतदान केलं तर आपण जिंकू. कारण 12 ते 4 बाबा कार्यकर्ते जिंकणार नाहीत आणि मतदारही येणार नाही. आणि म्हणून हॅट्रिक हौसला बढ़ाने के लिए ठीक है, जमीन के काम करने की जब बात आएगी तो वो बात सही. जास्त काही शेरशायरी जमत नाही. तो माझी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे, आपल्या नेत्यांनी दिलेला शब्द आपल्याला सर्वोपरी असतो आणि म्हणून आपण सगळ्यांनी बूथ कसा सक्षम करता येईल. जिल्हा अध्यक्ष, लोकसभेचे प्रभारी आणि
धुळे महानगराचे प्रभारी या तिघांनी मिळून भारतीय जनता पक्षाच्या बूथचे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन झालेले आहे, त्याच्यामुळे या तिघांचं अभिनंदन. निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम यांच्या जन्मदिवशी विजयाचा परचम लढवण्यासाठी या ठिकाणी आज डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचं, महायुतीच्या अधिकृत कार्यालयाचं, प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आदरणीय माजी आमदार, जिल्हा बँकेचे चेअरमन राजू बाबा, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अंपळकर शेठ, बंटी भाऊ, त्याचप्रमाणे कैलास भाऊ, राष्ट्रवादीचे चंदूबापू सोनार, माजी महापौर प्रतिभाताई, सर्वच उपस्थित असलेले तोलामोलाचे सर्व कार्यकर्ते यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडलं आहे. तरी येणाऱ्या निवडणुकीत 20 मेला आम्ही याच कार्यालयातनं जल्लोषाची मोठी मिरवणूक या ठिकाणी काढणार आहे. जय श्रीराम. धुळे शहरातील पवन ग्रुप तर्फे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाप्रसाद म्हणून साबुदाणा व केळीचे वाटप करण्यात आले. धुळे शहरातील पवन ग्रुप तर्फे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिवसैनिक तसेच न्यूरोसर्जन डॉक्टर सुशील महाजन यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या भाविकांना साबुदाणा खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी पवन ग्रुपचे अध्यक्ष राम कांदळे, गोरख पाटील, बंडू पाटील, जगदीश सरोदे, पंडित पाटील, योगेश गवळी, राजेंद्र गवळी, राजू लहानगे, घनश्याम सोलंकी, रमेश लामगे, मुरलीधर लोकरे, अशोक गुरव, अनिल अवधूत, प्रल्हाद शिंदे, कल्पेश चौधरी, राजू हरळ, राजू देवरे, कल्याण गरुड, मनोज पाटील, अप्पा चौधरी, राजू टेलर, कैलास लामगे, कैलास पाटील, पिंटू बडांगे आदी उपस्थित होते. रामनवमीचा उत्सव हा उत्सव संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या अनुषंगाने धुळे महानगरीत पवन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी आमचं नवं वर्ष आणि 9व्या वर्षाच्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी आलेल्या राम भक्तांना महाप्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी, केळी व पाणी वाटपाचा कार्यक्रम या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यावर्षी घेतलेला आहे. आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब राजवंशी कदमबांडे, आमचे मार्गदर्शक दुसरे आदरणीय धुळे शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर सुशीलजी महाजन सर यांच्या संकल्पनेतनं, यांच्या माध्यमातून व यांच्या संयोजनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पवन ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेला आहे. आलेल्या सर्व राम भक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावं अशी प्रभू रामचंद्री प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी महाप्रसादाला मान्यवरांच्या हस्ते आता सुरुवात होईल. आरती नंतर होणारे 12 वाजता त्या अगोदरच आम्ही महाप्रसाद चालू करतोय, कारण गडावर जाणारे भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिरपूर, मध्य प्रदेश येत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. आणि या रामचंद्रांच्या पावन जयंतीच्या निमित्ताने आज सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे शहरातील अभय कॉलेज परिसरातील श्रीराम मंदिर येथे रामनवमी निमित्त महाआरतीसह महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. धुळे शहरातील अभय कॉलेज परिसरातील श्रीराम मंदिरात जय श्रीराम नगर मित्र मंडळ आर्यन ग्रुप तर्फे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते कमलाकर राहिराव यांच्यातर्फे सपत्नीक महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. माजी महापौर जयश्री अहिराव व सामाजिक कार्यकर्ते कमलाकर अहिराव यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी श्रीराम मंदिर तसेच महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण मंदिर परिसरात विविध विकास कामे करण्यात आलेली आहे. त्यामुळे श्रीरामनवमी निमित्त सदर मंदिरात कमलाकर अहिराव यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी माजी महापौर जयश्री अहिराव, कमलाकर अहिराव यांच्यासह जय श्रीराम नगर मित्र मंडळ आर्यन ग्रुपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीरामनगर या ठिकाणी श्रीरामनगर मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर या ठिकाणी श्रीरामनवमी निमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तसेच महाप्रसादाचं देखील आयोजन मित्रमंडळाच्या वतीने केलेलं आहे. दरवर्षी श्रीरामनगर मित्रमंडळ यांच्या वतीने या ठिकाणी राम जन्मोत्सव निमित्त आणि आपल्या हिंदू धर्मातील वेगवेगळे सण आणि उत्सव यांच्या निमित्त श्रीरामनगर मित्रमंडळ
यांच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन हे केलं जात असतं. आजची तरुणाई जी आहे, आपण बघतो आहोत कुठेतरी तरुणाई भरकटते आहे, परंतु या परिसरातील सर्व आमचे तरुण युवक बांधव, आमची मुलं ही अतिशय धार्मिक आहेत आणि धार्मिक उत्सव हे चांगले साजरे करत असतात. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून अयोध्येला जे श्रीराम मंदिर यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, त्या अनुषंगाने यावर्षी या परिसरात आणि एकूणच शहरात अतिशय उत्साहाचं वातावरण हे आहे. तमाम धुळेकर बंधू आणि भगिनींना श्रीरामनवमीच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. जय श्रीराम. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. श्री रामनवमी उत्सव समितीतर्फे शहरातून काढण्यात आली भगवा दुचाकी रॅली. जामा मशीद समोर भीम जयंतीवर झालेल्या दगडफेकीचा सकल हिंदू समाजातर्फे निषेध. भाजप धुळे लोकसभेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. पवन ग्रुपतर्फे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा. आणि अभय कॉलेज परिसरातील श्रीराम मंदिर येथे महाआरतीसह महाप्रसादाचे वाटप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.